15 ते 20 लाखाचं बजेट जर असेल ना, तर टाटाची ही कर नक्की एकदा चेकआउट करा. या गाडीमध्ये आहे ना तुम्हाला लॅम्बो सारखे लुक्स बघायला भेटतात आणि रोड प्रेझेन्स नायट्रो क्रिम्सन कलर मध्ये तर नेक्स्ट लेवल आहे. या गाडीला आपण ना 10 दिवसापासून यूज करतोय. जवळजवळ 1200-1300 किलोमीटर आपण ड्राईव्ह केली आहे. पुणे टू गोवा, गोवा पुणे अशी ट्रिप पण केली होती आपण. तर जे फीचर्स मला आता 150 प्लस स्पीडला ही गाडी एवढा कॉन्फिडन्स देते, जे की क्रेटामध्ये कमी येतो, लॅग मारते कॉन्फिडन्सला. बाकी गाडीचे जर डीसीटी परफॉर्मन्स बघितला तर जवळजवळ 1800 RPM ला नॉर्मली गाडीचे गिअर चेंज होतात. आणि जर तुम्हाला हाय स्पीड पाहिजे, इन्स्टंट पिकअप पाहिजे, तर गाडी हाय RPM ला घेऊन स्पीड गिअर कमी करून तुम्हाला स्पीड इन्स्टंटली प्रोव्हाइड करते. सोबतच तुम्हाला व्हेंटिलेटेड सीटचं पण ऑप्शन आहे. आणि ही गाडी आहे ना रोड प्रेझेन्स तर नेक्स्ट लेवल आहे. 1.5 लिटरचं क्रायोजेट डिझेल इंजिन बघायला भेटतं. सोबतच पेट्रोल इंजिन पण आहे, ईव्ही मध्ये पण बघायला भेटते. तर नक्की एकदा चेकआउट करा. खूप एसयूव्ही मध्ये तुम्हाला 200 RPM ग्राउंड क्लिअर असतं. कुठेच तुम्हाला चिंता नाहीये की गाडी खालून लागेल किंवा काही. तर एकदा ड्राईव्ह करून बघा, टेस्ट ड्राईव्ह, त्याच्यानंतर तुम्ही बाकी गाड्या बघा. नक्कीच तुम्हाला कळून जाईल. आणि अशाच ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या माहितीसाठी तुम्ही आपल्या ऑटोगॅन मराठी पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.